नमस्कार मित्रांनो, तुझ्या आता जीव रंगला मालिकेतील राणादाचा भाऊ सूरज किंवा सनई चौगुडे मालिकेतील जय अभिनेता राजहंस नाळे आपण ऑनस्क्रीन अनेकदा प्रेमाच्या आणाभाका घेताना पाहिले. पण तुम्हाला माहिती आहे का, राजची रिअल लाईफ लव्ह स्टोरी कोणत्याही बॉलिवूड ब्लॉकबस्टर सिनेमापेक्षा कमी नाही. दोन वेगळी राज्ये, दोन पूर्णपणे भिन्न संस्कृती, भाषेची भिंत आणि या सगळ्यातून फुललेलं तब्बल 13 वर्षांचं निखळ प्रेम. आज आपण उलगडणार आहोत राज आणि त्याची पत्नी मॉली म्हणजेच मनीषा देशवाली यांची टू स्टेट लव्ह स्टोरी. गोष्ट सुरू होते 2013 मध्ये. राज हंसनाळे हा आपल्या कोल्हापूरचा अस्सल रांगडा गडी, तर दुसरीकडे मनीषा देशवाल उर्फ मॉली ही मूळची हरियाणाची कन्या. मॉली ही एका व्यावसायिक स्केट आर्टिस्ट, 2D ॲनिमेटेड आणि फिटनेस ट्रेनर आहे. 2013 मध्ये जेव्हा या दोघांची पहिली भेट झाली तेव्हा ना राजला नीट हिंदी येत होतं ना मॉलीला मराठीचा माहीत होता. पण म्हणतात ना, या मनाच्या भाषेला शब्दांची गरज नसते. सुरुवातीला त्यांच्यात छान मैत्री झाली. राजचा कोल्हापुरी साधेपणा आणि मॉलीची हरियाणवी बिनधास्त अंदाज एकमेकांना भावला. बघता बघता या मैत्रीचं रूपांतर एका घट्ट प्रेमात झालं. पण मित्रांनो, हा प्रवास इतका सोपा नव्हता. एकीकडे महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती आणि दुसरीकडे हरियाणाची कडक शिस्त. दोन वेगळ्या राज्यातील कुटुंबांना एकत्र आणणं हे खूप मोठं आव्हान होतं. पण राज आणि मॉलीनी कधीही हार मानली नाही. राज जेव्हा अभिनय क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होता, ऑडिशन्स देत होता, तेव्हा मॉली त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. राज नेहमी एका मुलाखतीत सांगतो की माझ्या कठीण काळात तिने मला मानसिक आधार दिला. जेव्हा माझं आयुष्य विस्कळीत होतं तेव्हा तिने मला शांतता दिली. तब्बल 6 वर्षे या दोघांनी एकमेकांना डेट केलं, एकमेकांचे स्वभाव समजून घेतले आणि शेवटी घरच्यांना आपल्या प्रेमाची खात्री पटवून दिली. आणि तो सुवर्ण काळ आला. 8 डिसेंबर 2019 रोजी कोल्हापुरात एका बाजूला सनई चौघडे वाजले तर दुसऱ्या बाजूला हरियाणवी गाण्याचा धूमधडाका झाला. राज आणि मॉली अधिकृतपणे विवाहबंधनात अडकले. राजने स्वतः सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताना #2state असा वापरला होता. त्यांच्या लग्नातील एका क्यूट फोटो खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मॉलीच्या हातात एक पाटी होती ज्यावर लिहिलं होतं फ्रेंडशिप्स लव्ह 2013 आणि राजच्या हातात पाटी होती ज्यावर लिहिलं होतं मॅरेज लव्ह 2019. दोन संस्कृतींचा हा मेळ अतिशय देखणा होता. आज त्यांच्या या प्रवासाला 13 वर्षांहून अधिक काळ झाला आहे आणि लग्नाला 7 वर्ष. पण आजही त्यांच्यातील प्रेम आणि तीच कॉलेजमधली बालिश सोशल मीडियावर राज आणि मौली नेहमीच आपले मजेशीर रील, ट्रॅव्हल व्हिडिओ आणि एकमेकांची मस्करी करतानाचे क्षण शेअर करत असतात. एक कोल्हापुरी मुलगा आणि एक हरियाणवी मुलगी जेव्हा प्रेमाखातर एकत्र येतात तेव्हा टू स्टेटची एक सुंदर आणि आदर्श लव्ह स्टोरी तयार होते, जी आजच्या पिढीला खरा प्रेमाचा अर्थ शिकवते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला राज आणि मौलीची ही खरी प्रेमाची गोष्ट? तुम्हाला राजची कोणती मालिका सर्वात जास्त आवडते? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.